तर पब्लिक, तुम्हाला तर माहीतच आहे आपण महादेव भक्त आहे, म्हणून दसऱ्याचं औचित्य साधून आज आपण निघालोय तमिळनाडूतील अरुणाचलम या मंदिरामध्ये, जिथे मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं। करेक्ट 3:30 वाजता आपण तिथे पोहोचलो। त्यानंतर ना मस्तपैकी टकाटक आवरलो, फ्रेशनअप झालो आणि मंदिराकडे निघालो। त्यानंतर ना टिळा वगैरे लावून मंदिराच्या समोर पोहोचलो। तिथं पोहोचल्यानंतर ना विधिवत आरतीचा कार्यक्रम आपण संपन्न केला। ही आरती करत असताना आपण देवाकडे प्रार्थना करायची असते की कळत न कळत माझ्याकडून काहीतरी चुकीचे घडले असेल, पाप घडले असतील, कोणाचे मने दुखावले असतील, तर या सगळ्या गोष्टीतून मला मोक्ष मिळावा व माझे आयुष्य धार्मिक कार्यासाठी संपन्न व्हावे, अशी प्रार्थना करून यात्रेसाठी सुरुवात करायची असते। नारळ फोडला आणि यात्रेची मनोभावे सुरुवात केली। यात्रेचे स्वरूप हे 14 किलोमीटरची पदयात्रा आहे, जे आपण अरुणाचलम या पर्वताच्या भोवती 14 किलोमीटरची एक प्रदक्षिणा करून पूर्ण करत आहे। जाताना आपल्याला रस्त्यात 8 लिंग लागतात, त्यातले पहिले म्हणजे इंद्रलिंग, त्यानंतर लागते ते अग्निलिंग। ही यात्रा पदस्वरूपाची असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ती दुपारी 12 वाजायच्या आत संपवायची होती। चालत चालत आपण पोहोचलो यमलिंग व त्यानंतर आपण पोहोचलो निरुथलिंगम। हे 4 लिंग पूर्ण केल्यानंतर ना आपण एकदा ओव्हरलुक करून घेतलो की केवढा रस्ता संपला आहे, केवढं शिल्लक आहे। त्यानंतर ना आपण पोहोचलो सूर्यलिंग, हे आपले 5वे होते। 6वे लिंग आहे वरुणलिंगम। त्यानंतर ना पायी चालत 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 आपण देवाचं नाम स्मरत पोहोचलो वायुलिंगमला। ह्या वायुलिंगम नंतर आपल्याला लागतं कुबेरलिंगम। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आहे मोक्षद्वार। या ठिकाणी असं मानलं जातं की या छोट्याशा जागेतून जो माणूस एंटर करून बाहेर पडेल त्याच्या पापातून मुक्ती पाहून त्याला मोक्ष मिळेल। त्यानंतर आपण पोहोचलो ईशान्यलिंगमला। अशा प्रकारे आपण महादेवाच्या 8ही लिंगांचे दर्शन घेऊन आपली पदयात्रा पूर्ण प्राप्तीकडे घेऊन जात मंदिराच्या महाद्वाराकडे चालत निघालो। मंदिरामध्ये तब्बल आम्हाला 4 ते 5 तास दसरा असल्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागलं। त्यानंतर दर्शन झाल्यानंतर लाडू महाप्रसादात भेटला जातो। इथे 10 रुपयाला 1 लाडू आहे आणि 50 रुपयाला 5 असे जोडीमध्ये लाडू भेटतात। आफ्टर कंप्लीशन ऑफ ट्रिप सिचुएशन, फुल ह्यूमिडिटी, पसीना कहाँ से निकल रहा है कुछ समझ नहीं आ रहा है। अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल।